दोंडायचा ना पट म्हातारा गर्द्या करत काय म्हणे तू दोंडायचा नाही इकत पटच म्हणे हा ते दोंडायचा ना म्हातारा नाही तिकडना म्हातारा जडे मन बी कोण राहत नाही तुमनं बी कोण राहत नाही म्हातारा मरणं बुवा कोठे मरणं गोंधई मा जेवता जेवता आणि या गोंधईने इथला सत्यानाश करेल शे दादा हो लगीन जर नेवतो उन्हा ना शानला शानला माणसे लगीन नेवतो येईल भावड्या 51 रुपये वाजाटे आणि जेवण बी करीयच राहा आपण करणे पत्रिका आहे लगीनने मग त्या बावड्याला असं वाटत पत्रिका उनी का लगीनले आपलं जेवणले आपलेच जाणं पडस गावानं 2-4 दिन मग गोंधई न निवतो उन बावड्या हात पाय दुरा ना शर्ट अंगमा टाकरा ना संध्याकाळ तिला मग बाप म्हणे काय रे बावडा काय करा ना काय नाही म्हणे आपण करणं गोंधई न निवतो यशे ऐका बट रे बावड्या तर ते माले जाणं पडी का बरो पप्पा अरे त्या काय म्हणतील तू जर घ्यात पोऱ्या सोऱ्याला दाढी न भाऊ गोंधई मा आणि लगीन मा बावड्या वाजाडी बी देन खाई बी इतका पटाईत लोकेश आहे तेवढं बरंच आखो तुम्हाला आठे बडा माड करीश येतं याले समजाव नाही ते गोंधई ना आखो हा एक नंबर हुशार लोके राहतात आणि नेमकं ते म्हातारं गोंधई मागे बा कोणतं म्हातारं कधी गावामा कीर्तन चाले तरी कीर्तन मागून नाही कधी भजन मागून नाही कधी मारुतीरायनं मंदिर मा घ्या नाही कधी मादेवर तांब्यावर पाणी टाक नाही अर्धी रातले उठीच नाही कधी देवना मंदिर मा नाही कधी भजन मा नाही कधी कीर्तन मा नाही हो आणि तो म्हातारा गोंधई मा जेवता जेवता उपडी घ्या ना आणि गोंधई मा जेवण बी पद्धत तशीच राहणार तुमले सांग का मी आता आई मला चालाव नाही आता 2-3 महिने आई सांगणार शे मी तुम्ही गोंधई मा जेवतस ना गोंधईनी पंगतवाला असले सांगस त्यांना मग काय शे माझे तुकडोजी महाराज सांगतात दगडाच्या देवा पुढे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव अरे या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी खाणार खाणार गोडा झाले शिल्लक उरली नाही पुरी देवापासून काहीच नाही निघून गेला जीव अरे या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ पण लोके तरी खावाला आहे करतात नाही काय काय ते इतका भारी हुशार लोक आहेत ना त्यासले हुशार म्हणो का बानट म्हणो ते समजत नाही घरनी गायनं दूध डेअरीला इकी देतस आणि ते दूध ना पैसा सोरी मासा लईन खातस तुमना मते हुशार होतील त्या पण मना मते एक नंबर ना बानट का बर अरे तेच दूध आटाडी टाका मस्त बासून खा ना नवरा बिन बायको बी खुशी माकास बरोबर आहे की नाही तुम्ही मासा लई येतस ती बाईनी वाढतात बाईंकडे तीर्प दखतन बाईना दोन्ही डोक्यात शिरगाल दिनात खरं आहे का नाही खाणार विचार आहे म्हणजे स्वतःनी बायको सुद्धा डाऊट मध्ये दखतो तिने बहीण चांगला चांगलाच खास आई बाठ्ठा डोक्यात शिलगाई देत म्हणतो आत्मा नाही चला म्हणा बासुंदी वालाशीकडे कधी नवरा बायकोना दांगडो नाही तीर्प दखणं नाही का बर सारखंच राहतं डे बरोबर आहे की नाही हा तुम्ही मटण का खाणारा राय ना तरी सुद्धा त्याच ना चिताच रास येरा ना ताटकडे दखत ना तरी 3-4 टाकी ना बाकी ना ते खाणारा पंगेत मा बसेल वाढ पिले चाना भाऊ राम राम भाऊ का ब 1-2 वाढ आहे ती भाऊ एक नाही म्हणे एवढा निता ते पण धरलेले लोकेशने हो ते म्हातारा गोंधई मा बसेल होतं जेवणले गोंधई मा बसेल होतं ते पीस वाढणार वाडी घे हाड्डी होती हाड्डी आणि त्या हाड्डीनं मधलं मटेरियल वडाल घ्या बुदलला हाड्डीनं मधलं मटेरियल वडाल घ्या हाड्डी वडली नाही म्हणतो हा चालू पंग्यात मा पाहिलं माड्डीनात ना हा उनी गुचकीन घ्या पुचकी चांगली कर्तबदारी राहिनीत लोके वाटत कावर मरणा होईल उचलाबो रडाबो त्या वाडपी म्हणे याला तता शिलगा अरे आपली ती चोरी दपीनी बादली काढेल ती बी उलगाय देतीन रे हा वाडपीसनी स्पेशल बादली राह बटा आपट नका मग नाही का यासले काय नाही मागल्या 2-3 पंक्तीले ते सर आज भेटस हो काय हो काय टाका नाही पड गई गे रे हो आणि त्या म्हाताराने पाहिलं मारती ना त्या वाडपी म्हणे याला तता फेकार आहे म्हाताराला टाका गरमा आणि मग म्हातारा म्हातारी रडी मनार राम कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही कधी मंदिर मा नाही देव नको धर्म नको द्याले आणि तो म्हातारा मरणा आणि मग म्हातारा म्हातारी रडी
मनाराम वो माय मनाराम का पंढरपूर फिराले ग्यात ना मनाधनी लब्बाड. वो माय मनाराम का पंढरपूर फिराले ग्यात ना मनाधनी मनाराम काळंदी मा भजन करी रायनाथ ना मनाराम. एक नंबरनी लब्बाड जात राहा. खरंय का ते? तो पंढरपूर बदलले जाई, आळंदी मा जाई. माय लबाडी नाही ते काय काकू, खरं सांग. आणि ते बी रडता यायला पाहिजे बरं. ये म्हण बाबा, जी बाईल रडतायस ना तिने इथलं वजन रास काय लिहून ताटसार काय देऊ जेल पडीन ती दोयास करी. जी बहिणीला रडता येत नाही ती बहिणी दिनभर चहा टी राहून कब्बच्या दोय राह. मनीषीन तरुण बहिणीला सांगा रणनं शिकल्या. हो आमना दोंडायचा मग एक प्राध्यापिका बाई, हो नवरा प्रिन्सिपल आणि नवरा मरानंतर ती प्राध्यापिका रडे दोंडायचा आणि नाही होती भाऊ. हा व्हिडिओ कथा बी व्हायरल होतच. जटे तुमनं कोण राहत नाही तथा नाही बाई. हा प्राध्यापिका बाई रडता यायला पाहिजे. बाया सांगत बाई तुमचा पती मेला आहे तुम्ही रडा ना. मग बाई रडी. प्राध्यापिका बाई, बाई गो माझा आप्पा, ओ बाई माझा आप्पा, ओ माडी तू मरी जाशी त्यांचं ये नेम मन रणना न ती या येल्लो के घर निघ जात. ओ माय माझा आप्पा रामन न पडस काकू नवराले माय माझा आप्पा. हाय सुद्धा शिक न पडस. हा माय माझा आप्पा, ओ माय नवरा मरेले त्याला राम म्हणणं पडत काकू. रडता माय माझा म्हणता येल बी निघ जातील घर. हा जोरात रडत होती म्हातारी म्हणा राम. शेवटी आता म्हाताऱ्याला मग तोंडात म्हातारी इशारा दिरायन ती आणि रडामा बाई बोलती पटाईत रास बरं. इथली हुशार रास ना. एखादी सुनबाई ते असा विचार करस माय उतरलेलं का उचलेले जाते पाय म्हणा बेला का तसाच राही जाते. चिता व माय तुमना पाय मा बेला कशा खुलतस ना म्हणे सीता. मग त्या माणसा अरे बेला काढा रे बेला राय घ्यात बाय. भयान हुशार जात रास. हो खरंय की नाही. हो हा ते नेमकं म्हाताराला उचलान गाईन. मग म्हातारी सांगस राम ओ माय राम माय माना राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मनाधनी. आणि मला बट माहित होता गोंडय मा खाता खाता मर जायला असं. मी अक्का मानचेच भाई आवाज दिना तुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिष्टा कुपसी दिना म्हणी काकू. का बर म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या का द्याल तुळशी ना पाला ना कितला गुण लागावसे. जवळ तुळशी घालायला पाहिजे तो तुळशी घाली नाही. आणि आता तुळशी ना पाला नाही अक्का तुळशी वृंदावन बी यान तोंड मा कुपसी दिना तरी यानं उद्धार होणार नाही. हा चांगला तुम्हाला गावना म्हातारा कीर्तन लिहि बसेल शेतात. नाही तर काय काय गावच ना म्हातारा कीर्तन मा बी दिखतत नाही. हो तुम्हाला गावना तरुण बी चांगला शेतच. विजू भैया चांगला आहे. मला आता आनंद वाटतो कीर्तनामध्ये. इथून 2 वर्ष अगोदर विचारे ते काही का असेल ना इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे समाज जुडायला लागला आणि आता तो अनुभव मी पण घेतोय. नाहीतर तरुण कीर्तनात दिसत नव्हते. तरुण कीर्तनात दिसत नव्हते पण आता म्हाताऱ्या बाबांपेक्षा तरुणच जास्त असतात कीर्तनाला. आणि कुठंतरी मला आता या गोष्टीचा अभिमान वाटायला लागला. आणि दादा तरुण भावांना सांगेल कीर्तनाला येत जा. कारण आहे त्याचं कीर्तनाला का आलं पाहिजे. कीर्तन काही साधारण आणि सोपं नाही आहे. कीर्तन करावं माझे राजे कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे दादा. म्हणून एक भाऊन मनकडे दे का म्हणे भाऊ तू काय करस म्हणे. म्हणता मी करमपुली का हे भाऊ विचारान काय रागिरा ना. खरं सांग ना तू काय करस. म्हणतो मी जाण नाही इकच नाही बांधाचो नावे टाकच रे. मना अवतार दे की वाटत नाही तुला मी काय करत असेल. सगळं करतं पण मुद्दा मी इज्जत घेणं. तो म्हणे भाऊ विचारान राग नको करू म्हणे. खरं सांग तू काय करस. म्हणतो दादा मी भागवत कथा करतो रामायण करतो आणि कीर्तनकार आहे. म्हणले तुम्ही कीर्तनकार आहात. म्हणलं हो भाऊ. मग म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार आहात माझ्या मनात एक प्रश्न आहे. म्हणले प्रश्नाचं उत्तर देसान का. म्हणलं जमलं तर देतो नाही तर तुझ्या हाताकडून मार घालतो तुला गुरुच करतो भाऊ. म्हणे महाराज माझा प्रश्न असा आहे विधवाबाई विवाहित बाई कशी ओळखायची. म्हणतो सोपं आहे दादा. विधवाबाई जर ओळखायची असेल कंपडाला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही. लावायचा असला काडा बुक्का किंवा काडी टिकली लावते. आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल तर कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते. दोन्ही विधवा आणि विवाहित दोन्ही समजाड देण्यात. नेमकं त्यानाच गाव माझा जागर काला होता. कालाना कीर्तन होय की आमना महाराज मंडळी नारळ दक्षिणा देते वेळेस बुक्का लावतोस माल बुक्का लावा नारळ दक्षिणा दिनी. मी गोष्टी आणले त्याचा आपी तर पुढे उभं होतं. त्यानं माझ्याकडे बघितलं. मला म्हणले रविकिरण बाबा
राधे राधे म्हणते भैया राधे राधे. तोवर एसटी आली. समधी कॉलेजच्या पोरं वरती चढले, महिला माता वरती चढत होत्या. मला असं वाटलं आपण कीर्तनकार आहोत, आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे. मी जागीच थांबलो. सगळ्या महिला वरती चढल्या आणि एसटीच्या पहिल्या पायरीवर मी पाय ठेवला. एसटीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला. तोवर त्या पोरानं मला आवाज दिला, रविकिरण महाराज या ना पुढे. मी मला स्वतःला कोसायला लागलो. म्हणलं पोरगं काय गोड आहे बाप्पा, आपल्यासाठी जागा राखून ठेवली, उगाच आपण वाईट विचार करत होतो म्हणलं पोराबद्दल. म्हणे महाराज सरकाना पुढे म्हणता हो ना भाऊ. म्हणे बाबा या ना पुढे म्हणता होणार दादा. म्हणे महाराज सरकाना पुढे म्हणता हो ना भाऊ. त्यांना मला एक मित्र आगावत होता. म्हणे का रे तू त्या रविकिरण बाबाला पुढे बोलाय राय ना. म्हणे तुला एवढा मित्र दिखतच नाही का म्हणे. तो म्हणे जाऊ द्या म्हणे, येऊ द्या म्हणे, त्यांना बिचारांना नवरा मर जायला म्हणे. केवढा वायबारपणाशी आहो. हा त्यामुळे म्हणा या तरुण असले जीवच घाबरस, पण तुम्हाला गावना तरुण बी चांगला असे तर बुवा. तुमच्या गावाचे तरुण पण चांगले, म्हाताऱ्या बाबा बी चांगला शेत बा, कीर्तनली बस शेत. हा विषय असाशी सांगू, कितलं सांगून कितलं राहू देऊ असं. जसं वातावरण जर असं राहिलं ना, कितलं सांगून काय सांगू. गुरुवारना जर बाजार होईल, शुक्रवार शनिवार रविवार काय रांधून काय नाही इथल्या बाजारातल्या, आणि बुधवारनी रात्री भाजी सापडत नाही. वातावरणावर खेळशे नाही का. तसं आज काय सांगून काय नाही असं होईल ना, कारण आपला माहेर मास कीर्तनशे ना. नुसते तरुण भावांची स्तुती नाही तर म्हातारी बाबा सुद्धा कीर्तन आलायत बाप्पा. नाही तर काही काही गावेस मग म्हातारा कीर्तनले दिखतत नाही. आमना धोंडायचं नाही हो, जडे तुमनं कोण राहत नाही तथा नाही. एक म्हातारा कधी भजन म्हणे, भजन कीर्तन ना काय ते म्हातारा बाबा मागली गेली. मला लगीन होतं 80 वरीस ना म्हातारा लगीन माग्या. लगन मग पंगत बिंगत खायली नाही. आता कामधंदा काय राहत नाही. म्हाताराने खुर्ची टाकली ना, खुर्चीवर बसली ना. शेवटली विधी राहते, नवरदेव नवरी येरा ना गुळण्या टाकतास ती विधी. तुम्हाकडे बस होईल ना, करतस का ते नाही. कसं आहे माहिती आहे का, मी आता दोंडायचं ते इथपर्यंत येईल. आपला बी 60-70 किलोमीटर ना अंतर शे. 12 कोस गे का माणूस भाषा पद्धत प्रथा चेंज होतीस. बरोबर आहे की नाही. आमनाकडे वेगळी पद्धत, तुमनाकडे वेगळी पद्धत. आमनाकडे आता माणसे मरेलो शिलगाव, तर तुमनाकडे कसं काय. हा म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बुवा. आता नेमकं म्हातारा जेवणले बसेल, खुर्ची टाकली ना, जेवण होतात बसली ना. नवरदेव नवरी शेवटली विधी राहते, गुळण्या टाकी राहतात. गुळण्या टाकी राहतात त्या नवरदेव नवरी 80 वरीस ना म्हातारा देखील ना. हाय का बं सांग ना तुम्हाला गाव मग म्हातारा कीर्तनली बसेल शेतच. कोणती वय मग काय करू आहे बी म्हाताराला कळायला पाहिजे. हा 80 वरीस ना म्हातारा, नवरदेव नवरी गुळण्या टाकी राहणार देखील ना. गरू ना काठी टेकत टेकत म्हातारील म्हणे मला पाणी भर दे म्हणे. म्हातारीन लोटा भर दे ना, यान गुच्चूप पाणी प्यायला पाहिजे ना. यान तोंड जात नाही म्हातारीवर गुळण्या टाकी. म्हातारीन भरेल तांब्या डोकावर उडी फेका. 80 वरीस वय मग डोकं फोडली ना. म्हाताराला 7 पोरे होतात, 7 पोरेसनी फोन लाई दिना सासराले. मामाजी म्हण बाप ना डोकं फुटी घे देखाली या म्हणे. 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिश नाही यात. बैठक हॉल मा 7 वेळी बसेल होता. 6 गरीबडा होता, 7वा बोलका होता. तो 7वा म्हणे का वेळी डोकं कस काय फुटी घेऊन जाऊ द्या हो. काय वावर मग वला बिलाल घेतात म्हणे नाही हो. बरा बिराल घेतात म्हणे नाही हो. मग म्हैसने गोमाल देना का म्हणे नाही हो. मग मेरवर त्यांनी पायसत की का म्हणे नाही हो. नातू की राहता म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कसं काय फुटणं. म्हातारा म्हणे तू गोफरोय हाव गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुन बाबा डोकं कसं काय फुटणं म्हणे. काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे. नवरदेव नवरीच ना ते गुळण्या टाकाना देखील मन म्हातारा होणार म्हणे. मन आजी पण पाणी माग म्हणे. मन आजीने याला लोटा भर देणे, यान गुच्चूप पाणी प्यायला पाहिजे ना. यान तोंड जात नाही म्हातारीवर गुळण्या टाक्या. म्हातारीन बरेल तांबे यान डोकावर उडी फेकायचं म्हणे डोकं फुट जायचं. देखी काय राहणार वेळी लयल कपडा घर लय घेत ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होता का. बराच म्हाताराले सुधरत नाही तुम्हाला गाणं. म्हातारा बी चांगला शेत बा, कीर्तनलेही बसेल शेतच, तरुण बी चांगला शेतच, महिला माताही चांगल्या आहेत बिचाऱ्या हो. सगळे आलेल्या श्रोत्यांच्या